नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे वाल. वाल आता बाजारात भरपूर आलेले आहेत. थंडीमध्ये हे वाल येतात आणि एवढे टेस्टी लागतात हे वाल. ओले वाल, वालाच्या शेंगा असतात, त्याच्यातले दाणे काढून घ्यायचे आणि ते वाल एवढे जबरदस्त लागतात. ह्याच्यापासून भरपूर रेसिपी बनतात आणि खूप टेस्टी बनतात, खूप चविष्ट बनतात. तुम्ही वाल भात बनवा, तुम्ही वालाची आमटी बनवा, वालाची सुकी भाजी बनवा, वालाचं सूप बनवा. भरपूर काही रेसिपी आहेत त्या बनवा आणि सीजनचे वाल हे खावंच सर्वांनी. तर मी आता आता 2 बाउल भरून घेणार आहे वाल हे. मी सोललेले आहेत वाल, त्याचे दाणे काढलेले आहेत. त्याच्यात पाहायचं काय किडे बिडे काय असले तर. आणि हे 2 भरून मी घेणार आहे. पहा आता कशा पद्धतीने घेते बघा आता. आणि ह्याची आमटी पातळ करायची, घट्ट करायची नाही, असं ग्रेव्हीसारखं करायचं नाही. भातावर खा तुम्ही, भाकरीबरोबर खा तुम्ही, नुसतं पिलं तरी चालेल. एवढी टेस्टी आणि भरपूर जीवनसत्व असलेली ही भरपूर आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारे हा वाल आहे. नक्कीच तुम्ही वालाचा पदार्थ बनवून पहा, खूप टेस्टी आहे. आता मी काय बनणार आहे या वालापासून पहा तुम्ही. आता काय बनवते तेच पहा. खूप टेस्टी बनते, पण सर्वांनाच आवडणारा हा पदार्थ आहे. तर नक्कीच पहा. आता मी आता वाल ठेवलेले आहेत बाजूला आणि आता इथे मी घेते खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे. हे खोबरं काय कच्चंच आहे. हे जरासं मी वाटून घेणार आहे, का की दुसऱ्या मसाल्यामध्ये वाटलं तर ना ते तुकडे तसेच राहतात. म्हणून हे जरासं असं पहिलं बारीक करून घ्यायचं. हे बघा, कच्चा मसाला आहे सर्व. हे पहा, आता हे घेतलेलं आहे ना, आता ह्याच्यात टाकायचे मी हे 7-8 माणसांना करणार आहे. ही रेसिपी माझी आहे 7 ते 8 माणसांना पुरेन अशी. तर इथे पहा 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12. पहा आता खोबरं घेतलेलं होतं, मुठभर खोबरं होतं आणि लसणाची एक कांदा सोडलेला आहे, तो टाकलेला आहे. आणि मला ही रेसिपी ग्रीन करायची, हिरवा रंग आला पाहिजे ह्या रेसिपीला. तर असे करायचं. मुठभर शेंगदाणे पहा, एक मुठभरच शेंगदाणे घेतलेले आहेत, हे टाकलेले आहेत. कच्चेच आहे सर्व पहा, बिलकुल भाजलं नाही काही, असंच कच्चंच. आणि कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची. रंग छान येतो कोथिंबीरीला, कोथिंबीरीमुळे रंग मस्त येतो, म्हणून कोथिंबीर घ्यायची. थोडंसं पाणी टाकायचं, छान बारीक वाटून घ्यायचं आहे. एवढाच मसाला, काही नाही दुसरं लागत आपल्याला. फार उत्तम होती पण रेसिपी, तुम्ही पहाच एकदा. हे वाटून घेतलेलं आहे. पहा आता रंग पण छान आला असणार आहे त्याला. हे बघा, सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला. असाच मसाला हवी आपल्याला आपल्या रेसिपीसाठी, आपल्या काय बनवणार आहे त्याच्यासाठी. इथे कढई ठेवलेली आहे. पहा आता एक पळी माझ्याकडे छोटी पळी आहे, ती छोटी पळी भरून मी तेल ओतणार आहे. पहा आता आपलं रोजचं खायचं तेल आहे तेच ओतणार आहे. ही कढई तापली का दुसरं प्रोसेस करायची आपल्याला. जराशी तापून द्यायची, जास्त नाही. हे बघा, तर तापलेलं आहे. लगेच मी टाकली मोहरी 1 चमचा आणि पाऊण चमचा टाकलेला आहे जिरं. लगेच कढीपत्ता टाकायचा, का की पटापट आपलं तापलेलं आहे म्हणून पटकन होईल ते. आणि 1 कांदा कापलेला आहे, तो टाकलेला आहे पहा. तर कांदा जरासा ट्रान्सफर होऊन द्यायचा आपल्याला. हलवून घेते मी आता पहिली. कांदा हलवून घेतल्यामुळं सुट्टा पण होतो आणि ट्रान्सफर पण होतो, म्हणून त्याला चमच्याने जराशी मी हलवून घेते पहिले. हे पहा, छान असं सुट्टा करून टाकायचा त्याला, का की कापलेला असतं ना, एकमेकाला चिटकलेले असतात. तर ते आता सुट्टे बघा होतच आलेले आहे. आता लगेच मी टाकणार आहे कोथिंबीर. कोथिंबीर मी वाटून भरपूर घातलेली आहे. इथे पण भरपूर टाकणार आहे, का की आपल्याला रंग हिरवा आणायचा ह्या रेसिपीला. म्हणून कोथिंबीरीचा जास्त वापर करा. अजून घालायची, मी घातली त्याच्यापासून अजून जास्त घातली तरी चालेल, खूप टेस्टी होती त्यांनी. तर पहा आता इथे मी आता ही कोथिंबीर बी हलवली आहे छान अशी. मस्त हलवून घेते. चांगलं परतलं पाहिजे मस्त. तेवढी पळीभर तेल आपल्याला पुरेशी झालेली आहे त्या रेसिपीला. बिलकुल तेल वापरायचं नाही दुसरं. 1 पळी पुरेशी आहे. आता तो मसाला वाटलेला आहे ना, मस्त रंग आलेला मसाला, तो टाकायचा त्याच्यामध्ये. पहा किती सुंदर रंग आलेला आहे मसाल्याला. आपण त्याच्यात कच्चं सर्व घातलेलं आहे ना, म्हणून ह्याला छान परतून घ्यायचे आपल्याला मात्र. हे बघ, हे तेल टाकलेलं आहे ना आपण, त्या तेलात चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला. चांगलं 2 मिनिट जाणार ह्याला परतायला. व्यवस्थित परतून घ्यायचं, मात्र कच्चापणा त्याचा घालवायचा आहे आपल्याला. म्हणून व्यवस्थित हलवत राहायचं, करपून द्यायचं नाही खाली. मस्त हलवत राहायचं व्यवस्थित. ही रेसिपी एकदा बनवून पहा तुम्ही मैत्रिणींनो. अशा पद्धतीने पातळ बनवा. मी पातळ बनवणार आहे, घट्ट नाही जास्त बनवणार, बाकी त्याला रंग पण छान येतो आणि दिसतं पण
नुसतं चमच्याने सूपसारखं पिलं तरी अप्रतिम लागते. भातावर तर विचारू नका तुम्ही, वरपून वरपून खासाल एवढी टेस्टी लागते. आणि ह्याचे हे वाल आहेत ना, हे वालाचा एवढा सुगंध सुटतो ना, घरामध्ये नुसतं दरवळतो. असं तुम्ही सीझनच्या वेळेसच घ्यायचा. थंडीमध्येच भेटतात हे वाल, म्हणजे भेटतात कायमचे, पण मधले वाल असतात ना, खूप टेस्टी असतात, खूप सुगंध. आपण सोडले तरी घरात नुसतं शेंगा आणल्या वालाच्या तरी सुगंध येतो घरामध्ये. त्या पापडीच्या शेंगा असतात ना, वालपापडीच्या, त्या आणल्या ना, त्यासुद्धा सुगंध येतो त्याने. म्हणून सीझनमध्ये कुठल्याही भाज्या तुम्ही सीझनमध्ये खा. तर इथे मी धणे पावडर भरपूर चमचाभरून मोठा घातलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यात. तर तेल सुटायला लागलेलं आहे ना मसाल्याला, चांगला मिनिटभर परतवला होता मी. हळद टाकायची आता त्याच्यात पहा. आणि आता तेल सुटलेलं आहे बघा, मसाला छान परतलेला आहे आपला आणि चांगला खरपूस सुगंध सुटलेला आहे त्या मसाल्याचा. अशा पद्धतीनेच मसाला बनवायचा आपल्याला. मस्त सुगंध सुटला आहे, आपल्या भाजीला रंग आपलातून येणार आहे. पहा तुम्ही आता आपण काय करायचं, ते वाल होते ना, धुवून घेतले होते मी. परत त्याला धुतले नाही तरी चालले असते, पण धुतले मी परत. आणि हे वाल द्यायचे टाकून. पहा भरपूर वाल आहेत आणि मी जास्त माणसांची करणार आहे म्हणून तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त परतून घ्यायचं ते वाल त्याच्यात. नंतर आपल्याला एक बटाटा पण टाकायचा आहे. बटाट्याने काय होतं, आपल्या रेसिपी आपली कुठल्या, आता मी आमटी बनवणार आहे याची, छान अशी पातळ आमटी बनवणार आहे. या आमटीसाठी तुमची खारट झाली तरी पण बटाटा खेचून घेतो, तुमचं तिखट झालं तरी पण बटाटा खेचून घेतो. म्हणजे हा बटाटा आहे ना, खूप उपयोगी पडणारा आहे आपल्याला जेवणामधला. म्हणतात ना, जेवणाचा महाराजा बटाटा, तसं आहे ह्या बटाट्याची. तर ते बघा, भरपूर पाणी ओतलेलं आहे मी. आणि ह्याला आता छान बारीक गॅस करून मी ठेवून देणार आहे अगदी 5 मिनटं. वाल ओले असल्यामुळे पटकन शिजतात. बटाटा शिजला का वाल शिजले असं समजायचं आपण. बारीक गॅस करून ठेवायचा. ह्याला जास्त आटवायचं नाही किंवा काहीच नाही, का की पातळ आमटी बनवायची आहे. रंग फार सुंदर दिसतोय पहा आमटीचा. अजून रंग त्याला चढेल, अजून छान होईल तो. तुम्ही पहा. आता मीठ घालायचं चवीनुसार. हे पहा, मीठ त्याला जास्तच घालायचं जरा, का की वाल आहेत ना, आळणी पदार्थ आहे हा वाल, म्हणजे खारट बिलकुल नाही वाल. त्याच्यामुळं थोडंसं 2 दाण्यांनी जास्त वापरायचे मीठ. आपल्या तुमच्या चवीप्रमाणे घालता हमेशा ना, त्याच्यापासून थोडं 2 दाणे जास्त असं घाला. आणि ह्याला आता मस्त झाकून ठेवायचं. बारीक गॅस करून झाकून ठेवायचं. ह्याला उकळून द्यायचं, छान शिजून द्यायचं त्याला मस्त. मी उघडणार नाही, काय नाही, 5 मिनिटांनी उघडणार आहे. थोडंसं पाणी अजून घालते पहा. आणि हे पूर्ण शिजून द्यायचे. आता ह्याला बिलकुल हलवायचं नाही, काहीच नाही. बारीक गॅस करायचा आणि 5 मिनटं ह्याला व्यवस्थित शिजून द्यायचं. 5 मिनटं झालं का मग तुम्हाला दाखवते. झाकण ठेवते आता. हे पहा, आता 5 मिनटांनी तुम्हाला दाखवते. किती कमी, जास्त आटवणार नाही याला मी, काय मला पातळच हवी म्हणून. बघा, आता 5 मिनटं झालेले आहेत आपले. हे पहा, रंग पहा कसं झालेला आहे, वेगळा रंग आलेला आहे त्याला, मस्त रंग आलेला आहे. आपले वाल शिजले का पाहूया. वाल आपले शिजले आहेत हे बघा, फार त्याचं मऊ झालेले आहेत. आता हे आपली रेसिपी बनलेली आहे. स्लोमध्ये छान अगदी बनलेली आहे. तुम्ही खाऊन बघा एकदा. बाजारात भेटतात वाल सुगंधी, गावठी वाल मागायचा आणि सुगंधी मागायचा. असा हातात घेतला तरी सुगंध आला पाहिजे. श्वास घेऊन बघायचा, वास घेऊन बघायचा, तो वाल घ्यायचा. आपल्यातून रेसिपी बनते. याला मी बिलकुल टमाटा वापरला नाही, काहीच दुसरं घातलं नाही. कांदा वाटून घातला नाही किंवा काहीच नाही. फक्त फोडणीला थोडासा कांदा टाकला आहे. पहा, आता हा वालाची आमटी एवढी छान झालेली आहे, खूप टेस्टी. आणि मैत्रिणींनो, माझे आता मसाले आलेले आहेत, नवीन स्टॉक. तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच घ्या. मी तुम्हाला कसा बनवतो मसाला ते दाखवलेला आहे पुढे, आणि स्क्रीनवर नंबर पण दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता पुढे गेल्यानंतर. पूर्ण व्हिडिओ पहा, मग तुम्हाला कळेल कसा मसाला बनतो आणि कुठे बनवते मी, काय बनवते, सगळं काय आहे, कुठले मसाले वापरते, कुठले घालते, ते पूर्ण ते व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तर नक्कीच व्हिडिओ पहा पुढेपर्यंत, लास्टपर्यंत, तुम्हाला कळेल. घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर आहे, फोन करू शकता. पुऱ्या महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण मसाले, बाहेरगावापर्यंत मसाले जातात. तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता. तर पहा बरं, आता मी जराशी कोथिंबीर घालते मस्त आमटीला. आणि पहा, आमटी आपली किती सुंदर दिसते ना. तर आता दाखवते मसाल्याविषयी, तुम्हाला मसाल्याचं दाखवते.
हे सगळे मसाले मी गावाकडे बनवलेले आहेत आणि चुलीवर बनवलेले आहे. चुलीचा स्वाद खूप सुंदर त्याच्यात मसलेला आहे. खूप जबरदस्त चुलीचा स्वाद आहे. आणि हे मसाले बऱ्यापैकी आमच्या घरातलेच आहेत. म्हणजे थोडे मिरच्या, लसूण, सफेद तिळ, धणे, असे काही बरेच मसाले आहेत. बिना केमिकलचे आहेत आणि चुलीचा स्वाद तर जबरदस्त लागतो, तुम्हाला माहितीच आहे. आणि सगळे तेलावर भाजून डंकावर कुटलेले आहेत, दळलेले नाहीत मसाले. आणि हाय क्वालिटीचे मी मसाले वापरलेले आहेत. गरम मसाले जे माझ्याकडे नव्हतं घरात, शेतात आमच्या, ते गरम मसाल्यापासून सगळे एकूण एक गरम मसाला वापरलेला आहे, पण हाय क्वालिटीचा मसाला वापरला आहे. तर तुम्हाला भरपूर काही मसाले आहेत, वेगवेगळी नावं आहेत मसाल्यांची. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मी, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि घरपोच फ्री डिलिव्हरी घेऊ शकता. तर अशा रीतीने मसाले केलेले आहेत पहा तुम्ही. तर हे बघा, आता मी हे दाखवण्याचा उद्देश म्हणजे मला बऱ्याच मैत्रिणींचा फोन यायचा सारखा, तुम्ही कुठल्या मसाल्या वापरता हो, आम्हाला द्या ना, आम्हाला द्या ना. म्हणून मी मसाले केले तर बऱ्यापैकी रिस्पॉन्ड भेटला मला मसाल्यांबद्दल. आणि लोकांनी नेले तर परत ऑर्डर यायला लागलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं. संपले होते तर आता आणले बनवून. तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिले, ऑर्डर करायचे असले तर करू. मसाला घ्यायचा तर घ्या, पण माझी आमटी कशी झाली आहे म्हटलं कमेंटमध्ये लिहा मैत्रिणीनं. चला बाय.